5 डिसेंबर सूर्य उगवतोय। 23वा दिवस उजडलाय आणि आम्ही जवळजवळ 5 किलोमीटर चालून आलोय। नर्मदे हर। सूर्योदय देखो, सूर्य है ना। मस्त मस्त दिखा रहे हैं। कंगरोजला चाललोय आम्ही। 2-3 किलोमीटर असणार। आता जवळजवळ 5-6 किलोमीटर आम्ही चालून आलोय। चांगला रस्ता मिळालाय। खडदळ रस्ता होता, आता जरा टार रोड मिळाले। आतलाच रस्ता आहे हा शेतामधला। साडेसात वाजलेत। हे एक आश्रम आहे, इथं आम्ही बालभोग घेतलो। कार्तिकेश्वर उरीपासून 8 किलोमीटर आहे। कंगरोज नावाचं गाव आहे, पण गाव अजून पुढे आहे। म्हणून इथं आश्रम मिळाला आम्हाला बालभोग घ्यायला। नर्मदे हर, नर्मदे हर। छान आहे आश्रम, राहायची व्यवस्था आहे। इनफॅक्ट आम्ही काल इथं यायचा प्रयत्न केलो, पण काल तिथं उरीलाच 5 वाजले ते यायला आणि परत 2 तासाचा वाट। आता आम्हाला इथेपर्यंत पोचायला उरीपासून 2 तास लागले। 6 वाजता निघालेलो, 8 वाजता आम्ही येऊन पोचलो। त्यामुळं आम्ही इथं नाही राहू शकलो, पण बालभोग घेतलं, पोहे वगैरे, पोहे चहा। आता एक थोडे 5-10 मिनटं बसून आता पुढचा प्रयाण करतो आम्ही। क्योंकि क्या है 9 बज जाएगी तो धूप थोड़ी तेज होगी तो फिर नदी इथे या शेताच्या मागे आहे, खालच्या बाजूला। इथून दिसत नाही, पण थोडी बहुत काहीतरी दिसते। ही नदी आहे, त्या खांबाच्या मागे जी दिसते नर्मदा माई आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। ही मार्कंडेय ऋषीची तपस्थली आहे। मार्कंडेय ऋषी ज्यांनी पहिल्यांदाच नर्मदा परिक्रमा केलीत, ते पहिले पुरुष आहेत जे नर्मदा परिक्रमा केलीत। आम्ही तर फक्त नर्मदा न ओलांडता परिक्रमा करतो, पण त्याचे ट्रायब्युटरी उलट असतो, उपनद्या ओलांडत असतो। पण मार्कंडेयजी कधी ते ओलांडले नाहीत। त्याचे उपनद्या देखील त्यांनी पूर्ण उगमापासून परत फिरून अशी परिक्रमा त्यांनी 3 वर्षामध्ये पूर्ण केलेली आहे। मार्कंडेय ऋषी यही सब मैया के दर्शन हो जाते हैं। हे त्यांनी स्थापन केलेले ईश्वरलिंग आहे। गणपती, मारुती,
इथून नर्मदा माया छान दिसते. हे आम्ही परिक्रमेच्या रस्त्यात जात असताना अचानक विचारलो एकट्यानं, म्हणून आम्हाला मिळालं. पण आम्हाला हे डोंगर एक पुन्हा चढावं लागलं. ही नर्मदा मैया इथून दिसते. नर्मदा मैया हा रस्ता खालचा, खाली रस्ता आहे. त्या रस्त्यावरून आम्ही जात होतो. कुणाला विचारलो की हा रस्ता आहे तो. त्या रस्त्यावरून जात असताना थोडं पुढे गेलो. आणखीन विचारलो मार्कंडेय ऋषींचं तपस्थली कुठे आहे. तर त्यांनी म्हणाले मागे आहे आणि वरती चढावं लागणार, तुम्ही जाऊन या. नर्मदे हर नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. कंगरूल गाव आहे. कंगरूल मैं क्या सोचता है हो. कि घर वाले नहीं आए तो क्या हुआ, और क्या. उनको दिखा तो सकते नहीं. हाँ तो लाइव देख लो. बिल्कुल. मार्कंडेय ऋषीचं तपस्थली पाहायला मिळालं. आम्ही खरंच नशीबवान आहोत. अशा 1 किलोमीटर नर्मदा परिक्रमा मार्ग, निर्लोभी आश्रम अन्नक्षेत्र. ब्रिज पुढे नर्मदेलाच ओलांडते जाऊन. आणि हा आपला मार्ग आहे. आशा म्हणून गाव येणार आहे. 1 किलोमीटरवरती आहे म्हणून सांगितले त्यांनी. बघू आता किती किलोमीटर आहे. असे चढ उतर येतात नदी किनाऱ्याला. पावसाळ्यात काय जाण्याचा मार्गच नसते वाटतं. म्हणूनच चातुर्मास झाल्यानंतर परिक्रमा सुरू करावी हे उगाच सांगत नाहीत. कारण चातुर्मास नंतर पावसाचा जोर कमी झालेला असतो आणि जिथे जिथे चिखल आहे हे असं वाळलेलं असतं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आशा गावाचं नाव आशा आहे. आणि हे एक आश्रम आहे. निर्लोभी आश्रम म्हणतात त्याला. अगदी नदी किनाऱ्याच आहे. इथं आमचं दुपारचं जेवण झालं. आज तसंही काही लग्नाचा कार्यक्रम होता इथं, त्यामुळे परिक्रमावासियांना पण इथं जेवायला मिळालं. रामेश्वर महादेव. अगदी नदी किनाऱ्याला आहे.
छान व्ह्यू आहे. नदी किनाऱ्यावरती एका टेकडीवरती हे आश्रम वसलेला आहे. लोक इथं लग्नाचं कार्यक्रम वगैरे करतात. लग्न कार्यक्रम, लग्नाचं जेवण, काही फंक्शन असेल असं. आता नदी किनाऱ्याला जातो मग वरूनच बघायचं. या नदीला खूप मोठं एक रेडियल ब्रिज आहे. म्हणजे सरळ नाही आहे, खूप लांब आहे. लांबी त्या ब्रिजची कल्पना नाही, पण असेल एक 2-3 किलोमीटर तरी असणार. 2-3 किलोमीटर तरी असणार. ही आहे ना मा नर्मदा. જાને બેટ લઈએ ને જાનલા બે પૂરી ખવાય તને પુણ્ય હલો બલો જે મળે અથવા ભાત ભાત બધું લઈ જાય. वानर आहे. અરે ભાઈ नदीचं पात्र इथं पण खूप मोठं आहे. इथून येते आणि इथं पश्चिमेला जाते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.